नमस्कार, मी गुरुराज न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। 26 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील नवे सरकार स्थापन होईल। विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत। नवी मुंबईतील क्रीडा संकुल हलवण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा, सर्वोच्च न्यायालयाचा ठपका। कृषी पुरस्कारांचे आज राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत अयोध्येला कोल्हापुरातून पहिली ट्रेन रवाना। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार, काही निवडणूक पुढे ढकलली जाणार, अशी चर्चा सुरू असतानाच राज्यात 26 नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल असे सांगत विधानसभा निवडणूक वेळेवर घेण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी दिले। 2 दिवसांच्या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली असून विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी अशी मागणी शिंदे सेना आणि अजित पवार गटाने केली आहे। मात्र निवडणूक किती टप्प्यात होईल हे आता लोक सांगू शकत नाही असे राजीव कुमार यांनी सांगितले। नवी मुंबईत क्रीडा संकुल विकसित करण्यासाठी निश्चित केलेल्या जमिनीचे वाटप रद्द करून या बदल्यात रायगड जिल्ह्यात जमीन देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार टीका केली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने 1 जुलै 2024 रोजी रायगड जिल्ह्यात क्रीडा संकुल हलवण्याचा निर्णय रद्द केला होता। त्या निर्णयाला शिंदे सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे। त्यावर सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दात ताशेरे ओढले। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यातील पहिली रेल्वे काल कोल्हापुरातून अयोध्येला रवाना झाली आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे मार्गस्थ केली जाईल। जिल्ह्यातील 800 भाविकांना या सजवलेल्या रेल्वेतून अयोध्येला राम मंदिर दर्शनासाठी जाण्याची संधी मिळाली आहे। त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाची मोहर उमटली होती। मुख्यमंत्र्यांमुळे अयोध्येला राम मंदिर दर्शनाची संधी मिळाली असल्याचं सांगत नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचा आभार मानलाय। आपल्या आयुष्याला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आज या राज्याची जाते त्याचा मला मनापासून आनंद आहे। प्रोग्राम त्यांच्या दर्शनासाठी आजची आपली आज जात आहे। एकच टप्पा आपल्याकडे आहे 800 यात्रेकरूंचा आणि मग 800 यात्रेकरू आज जात आहे। श्रावणबाळ नावाची योजना ती आणली होती। श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना काशीच्या दर्शनासाठी कावडीतून घेऊन गेले होते, त्याचाही मला आनंद आहे। त्याशिवाय रामनवमीला माझा जन्म झाला होता आणि आज अयोध्येला ही ट्रेन पाठवताना पालकमंत्री म्हणून माझा आनंद हा फार मोठा आहे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी संस्था तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज सायंकाळी 5 वाजता मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आलं आहे। या स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्रॉन्झ धातूच्या शिल्पाचे काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे
मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. जागतिक सांकेतिक भाषा दिन सप्ताहाचा बीडमध्ये आरोग्य विभागाकडून रॅली काढून समारोप करण्यात आला. राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध नियंत्रण विभागाच्या वतीने जागतिक सांकेतिक भाषा दिन सप्ताह 23 सप्टेंबर पासून सुरू झाला होता. त्याचा काल समारोप करण्यात आला. जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांच्या मार्गदर्शनात शहरातून भव्य अशी रॅली काढली. यावेळी कर्मचाऱ्यांनी हातामध्ये बॅनर घेऊन जनजागृती केल्याचं पाहायला मिळालं. जिल्ह्यामध्ये 2-3च असे व्यक्ती आहेत जे तज्ज्ञ आहेत, त्यांची यादी तयार करून ठेवावं लागते. त्यांचा नंबर घेऊन ठेवावा लागतो. कोर्ट असेल, जिल्हा रुग्णालय असेल, पोलीस स्टेशन असेल, मग अशा ठिकाणी त्यांना बोलवलं जातं. मग ते सांगतात की नेमकी याची सांकेतिक भाषा काय आहे, याला नेमकं काय म्हणायचं आहे. आणि जबाब पण तसाच नोंदवला जातो. ते सांकेतिक भाषेत सांगतात, त्यानंतर ते शिक्षक ट्रान्सलेट करतात आणि नंतर जबाब कोर्टामध्ये टाईप होतो. तर ही भाषा येणं आपल्या सगळ्यांना मला वाटतं की गरजेचं आहे. किंवा ज्यांना ऐकायला आणि बोलायला येत तर ते मोठे लोक ज्यांना ऐकायला वगैरे येत नाही, तर त्यांना आपल्या समाजामध्ये कसं त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन करायचं हे करणं आपल्याला जमत नाही. कारण की आपण त्यांच्या साईन्स ज्या असतात त्या वेगळ्या असतात आणि आपल्याला फक्त रोजच्या खानाखुणा माहिती असतात. जेवणाची झालं, पाणी प्यायची किंवा ह्या छोट्या छोट्या खानाखुणा आपल्याला माहिती आहेत, पण त्यांचं जे सायंटिफिकली आहे ते आपल्याला तेवढ्या शिकणं हे गरजेचं आहे. रायगडच्या खालापूर पोलीस ठाण्याकडून चौक गावातील सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिर आणि यशवंतराव देशमुख महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी निबंध स्पर्धा तसेच व्याख्यान आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे यशवंत सकपाल यांनी 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना माहिती अधिकार दिनाचे महत्त्व आणि त्याचे जीवनात होणारे उपयोग याबाबत मार्गदर्शन केले. संबंधित माणसं काय करतात, 29 दिवस झाले का सांगतात आम्हाला माहिती मिळाली नाही. 29 दिवस झोप काढली आणि एका दिवशी सांगितलं, नंतर मग 45 दुसरा जो आहे त्याला अपील करावं लागतं. ते 45 दिवसाची मुदत आहे. त्या अपिलामध्ये 20 रुपये भरायला लागतात. 20 रुपयाचा स्टॅम्प लावावा लागतो. मुलांनी लक्ष ठेवा, डायल 112 ही पोलीस स्टेशनची आणि सरकारी महिला आणि बाल सुरक्षा यांची सुद्धा ही डायल 112 हेल्पलाईन आहे. आणि ती हेल्पलाईन अशी आहे की तुम्ही फक्त आपल्या मोबाईल मध्ये डायल 112. विवाहापूर्वीच मुलगा आणि मुलीची HIV तपासणी झाली पाहिजे असा ठराव बीडच्या धारूर तालुक्यातील आसरडोह ग्रामपंचायतने घेतला आहे. आसरडोह ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली HIV संदर्भात जनजागृती म्हणून हा ठराव घेण्यात आला. ग्रामपंचायत क्षेत्रात होणाऱ्या विवाहापूर्वीच HIV तपासणी करणे अनिवार्य करण्यात आल्याने इतर ग्रामपंचायतीलाही असा निर्णय घेण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. आसरडोह ग्रामपंचायतीने घेतलेल्या या ठरावाचे जिल्हाभरात कौतुक होताना दिसत आहे. लग्नापूर्वी HIV टेस्ट ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळं बरेचसे लोकांना फायदे होतील किंवा रोगराई संदर्भानं आपल्याला
आपल्याला तुमच्या विषयाबद्दल मार्गदर्शन करतील. सर्वांनी त्यांचे विचार आहेत किंवा या गोष्टी आपल्याला पालन करायचं संदेश त्याच्यामध्ये गेला पाहिजे आणि त्या पद्धतीनं जनजागृती करणं आवश्यक आहे. एवढंच मी बोलतो. नमस्कार. काल आमच्या ग्रामपंचायतीनं HIV/AIDS एक ठराव घेतलेला ग्रामसभेमध्ये. तर सगळ्या गावकऱ्यांमध्ये लग्नापूर्वी HIV टेस्ट करून घ्यावी हे आमच्या गावकऱ्यांना सर्व मंजूर आहे. आणि असा ठराव ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही महाराष्ट्रात झालेला नाही. तो गावकऱ्याच्या वतीने ठराव मंजूर होऊन हा ठराव ऐतिहासिक असा झालेला आहे. विधानसभेत मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसारखा निकाल येणार असा विश्वास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय. सत्ताधाऱ्यांनी वाघाचं कातडं पांघरून जनतेला फसवण्याचं काम केलंय. मात्र खरा वाघ हा मुंबईमध्ये मातोश्रीवर ठाकरेंच्या रूपात बसला असून येत्या निवडणुकीत तो तुम्हाला तुमची जागा दाखवेल अशी टीका दानवेंनी युती सरकारवर केली आहे. काल सकाळी तुम्ही माझ्याकडे आले होते तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की संध्याकाळी भेटा. 10च्या 10 जागा या युवा सेनेच्या निवडून येतील. मतमोजणीच्या आधी मी तुम्हाला बोललो होतो. आणि माझं याच्यात असंच म्हणणं आहे की अशा निरपेक्षपणे बॅलेटवर निवडणुका झाल्या तर असाच निकाल लागणार. त्यामुळं मुंबईमध्ये शिवसेनेची शक्ती आहे, शिवसेनेची ताकद आहे. सगळा वर्ग शिवसेनेच्या मागे. मला वाटतं किती डिफरन्स, किती गॅप आहे याच्यामध्ये. निवडणुकीत थोडासा गॅप असला तर मी समजू शकतो, परंतु एवढा गॅप आणि सगळ्याच्या सगळ्या जागा युवा सेनेनं मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात जिंकलेला आहे. मुंबईत शिवसेनेचाच आवाज आहे आणि तो महाराष्ट्रातील आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. बीड तालुक्यातील लिंबा गणेश गावठाणमधील कृष्ण मंदिरा शेजारील रोहित्राची 2 महिन्यांपासून दुरावस्था झाली होती. पावसाळ्यात रात्री अपरात्री ग्रामस्थांना जीव मुठीत धरून फ्यूज टाकावे लागत असे. मात्र केबल वायर जळाल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता. महावितरण कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी दुरुस्तीसाठी टाळाटाळ करण्यात येत होती. मात्र डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देताच 2 महिन्यांपासून दुरावस्थेत असलेले रोहित्र या ठिकाणी बसवण्यात आले आहे. विक्रांत रवींद्र वाणी मागील 2 महिन्यापासून या डीपीची दुरावस्था झाली. श्रीकृष्ण मंदिर जवळ असलेली डीपी केबल आणि बॉक्स सातत्याने खराब होत होते. ज्यावेळेस गावातील सर्व नागरिक एकत्र आले आणि रस्ता रोकोचा इशारा दिला त्याच दिवशी यांनी बॉक्स आणि केबल बसविले. अनेक वेळा ह्यांना सूचना दिल्या होत्या, फोन केला होता, परंतु हे दरवेळेस आम्हाला असं म्हणायचे आमच्याकडे साहित्य नाहीत. ज्या दिवशी आम्ही रस्ता रोकोचं निवेदन दिलं त्याच दिवशी ह्यांनी बॉक्स आणि केबल बसवून दिले. आज सगळे डीपीची आणि बॉक्स बसवलेले, त्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणी सुटलेल्या आहेत. मान्सूनपूर्व महावितरणकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. विजेच्या तारा शेजारी झाडा तोडणं असेल किंवा त्याचबरोबर जे फुटलेले फ्यूज असतील, रोहित्र असतील ते दुरुस्त करण्यासाठी
खर्च करण्यात येतो, मात्र ही दुरुस्ती केवळ कागदावरच राहते. ग्रामीण भागातल्या बहुतांश जे DP जे आहेत त्याला संरक्षण कवच नाही आहे, फ्यूज तुटले आहेत, केबल जळालेत आणि या प्रसंगी वारंवार ग्रामस्थांना विनवणी करून सुद्धा ग्रामीण भागातील महावितरणचे अधिकारी कर्मचारी सांगतात की त्यांना साहित्य नाही आहे. लिंबागणेश या ठिकाणची जर अवस्था बघितलं, ज्यांच्याकडे हे कंत्राट दिलेलं आहे तो कंत्राटदार आहे, तोच फोन उचलत नाही आहे. शेवटी ग्रामस्थांना स्वखर्चाने काही कामं करावी लागतात. आज जर आपण पाहिलं या ठिकाणी तर ग्रामीण भागामध्ये रात्री अपरात्री लाईनमन मुक्कामी राहत नसल्यामुळं स्वतः फ्यूज टाकावे लागतात, त्यामुळे जीवाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महावितरणनं याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात जनावरांच्या हाडांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडलाय. या कारवाईत पोलिसांनी ट्रक चालक आणि वाहकास ताब्यात घेतला असून हा ट्रक मुंबईहून परतूरच्या दिशेने निघाला होता. या प्रकरणी तालुका जालना पोलीस अधिक तपास करत आहेत. काय कारवाई केलेली आहे आणि किती आरोपी ताब्यात घेतलेले? आज सकाळी MS 13 CU 1622 ही गाडी अंबड चौफुली येथे काहीतरी आक्षेपार्ह वस्तूंची वाहतूक करत आहे अशी माहिती मिळाली आणि त्यावरून आमचे तालुका जालना पोलीस स्टेशनचं पथक जवळच होतं. त्यांनी ते गाडींना तपासलं असता त्या गाडीमध्ये हाडं मिळून आलेली आहेत जनावरांची. त्याचे नेमकी कोणत्या जनावरांची हाडं आहेत याबाबत आम्ही शोध घेत आहोत, परंतु त्यामध्ये खूप उग्र वास येत होता आणि वाहतूक त्याला व्यवस्थित कव्हर केलेलं नव्हतं आणि धोकादायकरित्या वाहतूक करत होता. म्हणून प्रथमदर्शनी या गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत म्हणून त्याच्याविरुद्ध आपण गुन्हा दाखल करत आहोत. वेटरनरीचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना आम्ही पाचारण केलेलं आहे. त्यांच्याकडून सॅम्पल काढून त्याची DNA तपासणी करून तो नेमके कोणत्या प्राण्याचे आहेत याबद्दलचा तपास आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर मग त्यामध्ये तशा पद्धतीने सेक्शन साईड होतील. सध्या 2 संशयित गाडीचा ड्रायव्हर आणि क्लीनर आपल्या ताब्यामध्ये आहे, त्यांच्याकडे आम्ही विचारपूस करत आहोत. प्राथमिक माहितीवरून गाडी मुंबई येथून परतूर येथे चाललेली होती अशी माहिती मिळाली आहे. पोस्टाच्या पार्सलद्वारे जालना शहरामध्ये आलेल्या 3 तलवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या आहेत. राहुल व्यास या व्यक्तीने 3 धारदार तलवारी पोस्टाद्वारे मागवल्या होत्या. सदर तलवारी डिलिव्हरीसाठी आज येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने पोलिसांनी राहुल व्यासच्या घरी छापा टाकत 5,000 रुपये किमतीच्या 3 तलवारी जप्त केल्या आहेत. आरोपी राहुल व्यास याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.